नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। जुलै महिना आला की वेध लागतात ते आषाढी एकादशीचे आणि त्यासाठी नेहमीपेक्षा ही वारी वेगळी असणार आहे, कारण कोरोना संक्रमणामुळे निर्बंध घालण्यात आलेत आणि त्या संदर्भातली बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत। कारण पायी वारीबद्दल वारकरी ठाम आहेत। आळंदीमधून 3 जुलैला पायी निघणारच असं आता तिथल्या वारकऱ्यांनी म्हटलंय असं कळतंय। बंडादात्यांनी म्हटलेलं आहे की मागण्या मान्य करा, हा शेवटचा अल्टिमेटम आहे असं देखील त्यांनी म्हटलं। हरिभक्तपरायण बंडादात्या कराडकर यांनी एक प्रकारे हा इशारा दिलेला आहे। आळंदीत सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस उपायुक्त मंचक इब्बर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। आळंदीत नियम मोडणाऱ्यांवर आता कारवाई केली जाईल असं देखील आता पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे, कोरोना निर्बंधांमुळे यंदा बसमधून वारी नेण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे, कारण कोरोना संक्रमणाचा धोका आहे। पण आता एक प्रकारे वारकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती कळते। त्यामुळे वारी संदर्भातली आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, पायी जाण्यासंदर्भातल्या भूमिकेवर अजूनही वारकरी ठाम आहेत। फक्त मानाच्या 10 पालख्यांनाच खरं तर ही परवानगी देण्यात आलेली आहे। पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आळंदीमधून 3 जुलैला आपण पायी निघणारच असं आता बंडादात्या कराडकर यांनी म्हटलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती देखील आता त्यांनी केल्याचं कळतंय। अधिक माहिती घेणार आहोत। पालखी सोहळ्याचे प्रमुख संजय मोरे आता आपल्या सोबत आहेत। संजय मोरे, आपण बघतोय की सकाळपासून यातले अपडेट्स आपण घेतोय। आत्तातली काय तुमची याबद्दलची भूमिका याच्यासाठी की तुम्ही आता भूमिका सरकारकडे आतापर्यंत अनेकदा मांडलेली आहे, आता तुम्ही काय सांगू इच्छिताय सरकारला? पहिल्यापासूनच संस्थांची भूमिका होती की यंदाची पायीवारी मोजक्या लोकांसाठी उपस्थित करून द्यावी, ही संस्थांची मागणी होती, संस्थांची मागणी होती। परंतु आमच्या मागण्या आम्ही त्या शासनापुढे ठेवल्या। पण सध्याची परिस्थिती कोरोनाची पाहता शासनाने जर निर्देश दिलेले आहे की बाबा 40 लोकांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा जावा, हे आता मागणी आम्ही संस्थांनी मान्य केली होती आणि करत आहोत। आताची परिस्थिती पाहता, समाजाचा विचार करता, वारकऱ्यांच्या हिताचा विचार करता संस्थांनी ही भूमिका घेणे गरजेचं होतं आणि ती आम्ही भूमिका घेतलेली आहे। आता जी परिस्थिती पाहता एकदम भयानक आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अजून कोणता नवीन रोग आलेला आहे। तर संस्थांच्या हिताने, वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे की यंदाची पायीवारी शासनाने दिलेल्या नियमानुसार होईल। आम्हालाही खंत आहे की वारकऱ्यांना यंदा पायीवारी करताना आली, ही संस्थांना खंत आहे, आम्हाला सगळ्यांना खंत आहे। परंतु आमचाही नाईलाज आहे। शासनाच्या भूमिकेला आम्ही आता त्यानुसारच आम्ही पालखी सोहळा यंदा बसमधून येणार आहोत। आता उद्या 1 तारखेला प्रस्थान सोहळा होणार आहे। प्रस्थान सोहळ्यामध्ये जेवढ्या दिंडेकरी आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत, 100 लोकांची परवानगी दिलेली आहे आम्हाला। त्यामध्ये जेवढे आम्हाला संस्थांच्या वतीनं प्रतिनिधींना घेता येईल 100 मध्ये, तेवढे आम्ही प्रयत्न करत आहोत। जेवढे वारकरी येतील 100 मध्ये, तेवढे आम्ही घेऊन प्रस्थान सोहळा आम्ही 1 तारखेला करणार आहोत। ही झाली तुमची भूमिका। पण आळंदीमधून 3 जुलैला पायी निघणारच असं देखील बंडादात्यांनी म्हटल्याचं कळतंय। याबद्दल तुम्हाला काय आवाहन करायचं किंवा याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? आता बंडादात्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे। आमच्या वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सगळ्यांनी निर्णय घ्यावा, समाजाच्या दृष्टीने जो योग्य असा निर्णय सगळ्यांनी घ्यावा अशी आमची म्हणणं आहे, मागणी आहे की समाजाला आणि वारकऱ्यांना जे काही योग्य निर्णय राहील त्या सगळ्या समाजाच्या दृष्टीने, हिताच्या दृष्टीने निर्णय सगळ्यांनी घ्यावा असं आमची म्हणणं आहे। आपण आता जसं आपण बघतोय की दुसऱ्या म्हणजे जसं तुम्ही तुमच्या नियोजनाबद्दल सांगितलं, पण बंडादात्यांनी एकीकडे आवाहन केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामुळे कदाचित मतमतांतर असू शकतात आणि त्यातून अजूनही तोडगा काढला जाऊ शकतो असं वाटतं या क्षणी देखील, जेव्हा की आता प्रस्थान सोहळा अगदी तोंडावर आलाय? मतमतांतर असू शकतात, त्यांचं व्यक्तिगत त्यांची पण भूमिका असणार योग्य की बाबा वारकऱ्यांनी कुठेतरी त्यांनी मोजक्या लोकात परवानगी द्यावी, ही त्यांची व्यक्तिगत मत आहे। त्यांच्या मताशी ते बरोबर असतीलही, परंतु संस्थान म्हणून आम्हाला विचार करणं गरजेचं आहे की वारकऱ्यांचा आणि समाजाचा, की संस्थान एक त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाहीये, पण आपण थेट जातोय। आमचे प्रतिनिधी आता वीरेंद्र उत्पात आपल्या सोबत आहेत। वीरेंद्र, आपण बघतोय की मतमतांतर देखील असू शकतात अशा चर्चा सध्या आहेत, कारण एकीकडे बंडादात्यांची भूमिका आपण बघितली। पंढरपूरमधल्या वारकऱ्यांचं आणि तिथल्या भक्तांचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? निश्चितच वारकरी पायी वारीवर ठाम होते। आतापर्यंत त्यांनी तसं मत मांडलं होतं आणि सरकारला सहकार्य करायची पण त्यांची भूमिका आहे। आपल्या सोबत अबपर रामकृष्ण महाराज वीर आहेत, प्रवक्ते आहेत वारकरी पाईक संघाचे, त्यांच्याशी बोलूया। काय म्हणणं आहे बंडादात्यांचं? म्हणणं या ठिकाणी आम्ही सुरुवातीपासून शासनाला एक विनंती करत आलेलो आहे की वारकऱ्यांच्या सहनशीलतेचा कुठेही अंत पाहू नये।
आणि वारकऱ्यांनी अनेक पद्धतीचे प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे सादर केले. पायी वारीच्या संदर्भामध्ये कुठेही लाखोच्या संख्येमध्ये वारी भरवण्याचा विषय वारकरी संप्रदायाने घेतला नाही. माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सोबतच्या बैठका असो, माननीय विभागीय आयुक्त यांच्या सोबतच्या बैठका असो, त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपण भूमिका जाहीर केलेली आहे की बाबा कमीत कमी अल्पसंख्येमध्ये 50-100 जी शासन संख्या ठरवेल त्याच्यामध्ये वारकऱ्यांना पायी परवानगी द्यावी. मात्र कुठल्याही निर्णयावरती शासन आलं नाही आणि बसनीच या वर्षी 16 आणायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे जो सामान्य वारकरी आहे तो संतप्त झालेला आहे. आणि त्या भूमिकेतून या ठिकाणी काल आदरणीय बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ आहेत, त्यांनी भूमिका जाहीर केली की आम्ही काही वारकऱ्यांसोबत पंढरपूरच्या पायी वारीला निघणार आहोत. आता असं होणार आहे की बंडातात्या असतील, त्याचबरोबर अनेक काही बाकीच्या वारकरी संघटना आहेत, त्यांनी सुद्धा पायी वारीला येण्याची भूमिका घेतलेली आहे. मग याच्यातून काय होणार आहे की जे पायी सोहळ्यातले घटक आहेत ते सोडून जे वारकरी संप्रदाय आहे तो संप्रदाय आता कुठेतरी तापलेला आहे आणि तो आपल्याला मिळेल त्या मार्गाने, मिळेल त्या पद्धतीने तो पंढरपूरला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. शासनानं अजून सुद्धा जो पालखी सोहळा समाज आहे, अधिकृत चालणारे लोक त्याच्या बरोबर आहेत, त्यांना तात्काळ अल्पसंख्येमध्ये परवानगी दिली तर हे सगळे बाकीचे लोक शांत होतील, कुठलंही वातावरण चिघळणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. एकंदरीत बंडातात्या कराडकर यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती कठोर शब्दात सांगितलेली आहे, पण एकंदरीत ती वारकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रतिकात्मक स्वरूपात पायी वारीला परवानगी द्यावी. बरोबर. या आपण बघितलं या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत भावना पोचलेल्या आहेत या वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या, पण या संदर्भात आपण अधिक देखील बोलणार आहोत. आपल्यासोबत संजय मोरे देखील आहेत. संजयजी, तुम्ही मगाशी एक मुद्दा सांगत होतात की मतमतांतर असू शकतात, पण तुम्हाला असं वाटतं की अजूनही कदाचित तोडगा निघू शकतो की जेणेकरून कुठलीही मतभेद न होता वारी सुखरूपपणे व्यवस्थित पार पडावी? वारी सुखरूप पार पडलीच पाहिजे, आमचे तेच म्हणणं आहे. शासनाने आणि त्यांनी त्यांचे काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून घ्यावं, एकमेकाची चर्चा करून यातून मार्ग काढावा असं आमचंही म्हणणं आहे. आणि यातून वारीला काही गालबोट लागू नये, समाजाला वारकरी संप्रदायाला गालबोट लागू नये अशी पण आमची इच्छा आहे. वारकरी हा सांप्रदायिक आहे, सहनशीलता आहे वारकऱ्यांकडे, त्याचा अंत शासनाने पाहू नये. योग्य ते निर्णय वेळच्या वेळी घ्यावा शासनाने आणि वारी संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. परंतु संस्थांनी आता आमची पूर्ण तयारी केलेली आहे. प्रस्थानच्या दिवशी पूर्ण होणार आहे प्रस्थान, आमचं वेळ 1 तारखेला होणारच आहे आणि मोठ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडणार आहे. आपण बंडातात्यांनी जे म्हणणं मांडलंय त्यानंतर तुमच्याकडे काही वारकरी आले होते का की हो आम्हाला पण देखील यायचं अशी इच्छा कोणी व्यक्त केली होती आणि तुम्हाला असं वाटतं की हे प्रमाण कदाचित अशी मागणी मांडल्यामुळे हे वाढू शकतं? आमच्याकडे तर आतापर्यंत कोणत्याही वारकऱ्यांनी अशी भूमिका मांडलेली नाहीये. संस्थांची पहिल्यापासून भूमिका होती पायवारीची, आम्ही ठाम होतो. पहिली भूमिका संस्थांचीच होती संस्थांची की पायवारीला परवानगी द्यावा, मोजक्या लोकात कवर द्यावा. अजून अनेक पर्याय आम्ही संस्थांच्या वतीने सुचवले होते. 2 मिटिंगा झाल्या आमच्या आयुक्त साहेबांसंग, उपमुख्यमंत्र्यांसंग. मुख्यमंत्री या संदर्भात आमच्याशी बोलले आणि आमची भूमिका आम्ही शेवटपर्यंत मांडली होती. परंतु शासनाने आम्हाला सांगितले की आजची परिस्थिती पाहता हा पायवारी करणे योग्य नाही आणि शासनाची जी भूमिका होती शासनाचा पत्रव्यवहार झाला. संजय मोरेंचा आवाज पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपण पुन्हा एकदा जातो. आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास धगे पाटील आता आपल्या सोबत आहेत. विकासजी, आपण बघितलं वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण बघतोय पंढरपुरातून आणि संजयजी कशा पद्धतीने मुद्दे त्यांचे देखील मांडतायत. तुम्हाला काय वाटतं की वारी सुखरूप व्हावी यासाठी अजूनही यामध्ये तोडगा काढला जाऊ शकतो का? कारण एकीकडे बंडातात्या म्हणतायत की पायी वारी तर निघणार आहे. होती आग्रही मागणी आम्ही शासनाकडे मांडलेली होती, परंतु कुठंतरी सामाजिक हित, समाजाचं आरोग्य हे देखील विचारात घेतलं जाणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने शासनाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आम्ही सर्व संस्थानांनी मान्य केलेला आहे. आपण जर पाहिलं तर कुणी एकटा व्यक्ती जर म्हणत असेल की आम्ही पायी जाणार, तर ती त्याची एकट्याची त्या ठिकाणी मागणी आहे किंवा त्या एकट्याचं ते मत आहे. वारकरी संप्रदायाचं मत, आता आमच्या संस्थांकडे 430 दिंड्या रजिस्टर आहेत, देऊकडे 329 दिंड्या रजिस्टर आहेत. वेगवेगळ्या संस्थानांकडे वेगवेगळ्या दिंड्या रजिस्टर असताना वारकरी त्या दिंडीसोबत पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट होत असतो आणि त्या दिंड्यांचं जे प्रतिनिधित्व आहे ते संस्थान शासनाकडे करत असतं. आता विकासजी, मी पुन्हा तुमच्याकडे येते. तुमच्या इथून ऑडिओ एको येतोय, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येतोय. पण वीरेंद्र उत्पात आता आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, आपण बघतोय की या सगळ्या प्रमुखांनी कशा पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे, पण काय वाटतंय तिथल्या वारकऱ्यांना की अशा पद्धतीनं जर वेगळी मतं असतील तर तिथल्या प्रशासनावर देखील ताण येऊ शकतो का? कारण मग वेगवेगळ्या मार्गाने कदाचित वारकरी पंढरपुरात पोहोचण्याचा प्रयत्न करतील असं वाटतं, किंवा या संदर्भात काही चर्चा?
एकंदरीत पंढरपुरातील वारकरी आणि म्हणजे महाराष्ट्रातील सगळे ह्याच्यातले जे वारकरी आहेत त्यांना असं वाटतंय की प्रतिकात्मक स्वरूपात ही वारी व्हावी, पायी वारीला परवानगी द्यावी. त्यांनी तसे पर्याय मांडले होते. बायो बबल वारी करण्याचं म्हणलं होतं आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून ही वारी करण्याचं त्यांचं म्हणणं होतं. आणि तसे त्यांनी पर्यायी पण सुचवले होते. फक्त त्यांचं म्हणणं होतं की एक पाऊल प्रशासनाने, सरकारने पण पुढे यावं आणि त्यांना सहकार्य करावं असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं. निश्चितच आपण बघतोय पुन्हा एकदा जशा पद्धतीने वारकऱ्यांनी देखील भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. पण विकास ढगे पाटील आता आपल्या सोबत आहेत. विकासजी, तुम्ही तुमची भूमिका मांडत होतात की कशा रीतीने सरकारकडे देखील तुम्ही म्हणणं मांडलं होतं, पण यापुढे त्याचा या सगळ्या सोहळ्याचा म्हणजे हा सगळा प्रस्थान सोहळा कसा असणार आहे? कारण एकीकडे कदाचित वारकरी असं देखील म्हणू शकतील की आम्हाला देखील यायचं, ही संख्या वाढू शकते किंवा अशी मागणी बंडातात्यांच्या भूमिकेमुळे वाढू शकते असं वाटतं का? आपण जर पाहिलं तर मगाशी माझा मुद्दा मांडताना अर्धवट राहिलेला होता. मी परत त्याच मुद्द्यावरती जातोय. बंडातात्यांबद्दल वारकरी संप्रदायाला निश्चितच त्यांच्याबद्दल आदर आहे, आम्हालाही आदर आहे. बंडातात्यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. वारकरी संप्रदाय ज्यावेळेस आमच्याकडे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर 430 दिंड्या चालतात, त्या 430 दिंड्यांमधनं 5 लाखाच्या जवळपास भाविक त्या ठिकाणी सोहळ्याबरोबर चालत असतात. त्या प्रत्येक भाविकाचा पत्राच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांचा कॉल घेतलेला होता आणि शासन देईल तो निर्णय किंवा संस्थान घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू अशा बाबत अनेक वारकऱ्यांनी आम्हाला कळवलेलं होतं. तरी सुद्धा वारकऱ्यांची पायी जाण्याची मागणी आम्ही शेवटपर्यंत मांडलेली होती. पण आता शासनाने जो निर्देश आणि जे निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या चौकटीत राहूनच त्या ठिकाणी आम्ही सोहळा पूर्ण करणार आहोत. आता अजून एक बाब आपल्याला मी सांगू इच्छितो की शासनाकडे आम्ही 500 लोकांची मागणी केलेली आहे प्रस्थान सोहळ्यासाठी. अनेक वारकऱ्यांबरोबर माझं बोलणं झालं, 430 दिंड्यांच्या प्रतिनिधी बरोबर बोलणं झालं की तुम्ही आळंदी नगरीमध्ये 30 तारखेला या, तुमची RT-PCR टेस्ट झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रस्थानाला त्यांना परवानगी देणार आहोत. शासनाकडे त्याबाबतची चर्चा सुरू आहे, त्याबाबत अंतिम निर्णय सुद्धा मिळणार आहे. अशा धर्तीवरती सुद्धा वारकरी किती सहिष्णू आणि हुशार आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. किंवा सामाजिक हित कशा पद्धतीने जोपासतो. त्यातल्या बऱ्याच दिंड्यावाल्यांचं म्हणणं आम्हाला असं आलं की 430 प्रतिनिधी तिथे आल्यानंतर गर्दी होऊ शकते, त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील जे काही मंडळी आहेत ते येतील, आम्हाला लांबून आपण बोलू नका. यावेळेस आम्ही घरी बसूनच वारी त्या ठिकाणी पांडुरंगाला साकडं घालू की बाबा हे कोरोनाचं संकट लवकर देशातून जगातून नाहीसं व्हावं. म्हणजे वारकऱ्याची सहिष्णुता, वारकऱ्याचा संयम आणि वारकऱ्याची ठाई बैसुनी करा एकचित्त, ही जी भूमिका गेल्या वर्षी होती तीच भूमिका या ठिकाणी परत यावर्षी झालेली आहे. आणि त्याबाबत आपण जर पाहिलं तर आम्ही यादी तयार केलेली आहे की जो वारकरी येणार आहे त्या वारकऱ्याला प्रवेशाबाबत 430 दिंड्याला आवाहन केल्यानंतर केवळ 200 जणांनी फक्त येण्याबाबत अनुकूलता दर्शवलेली आहे. म्हणजे आपण जर म्हटलं की कोणीतरी एक व्यक्ती म्हणेल आणि त्याच्या मागे हजारोचा समाज जाणार आहे असं निश्चित होणार नाही. आम्हाला निश्चित खात्री आहे की अत्यंत चांगल्या प्रकारे पालखी सोहळ्याचं जे शासनाने घालून दिलेले निर्देश आहेत त्याच्यामध्येच पालखी सोहळा पूर्ण होईल. आणि वारकऱ्यांना सुद्धा, जे कोणी वारकरी असतील त्यांना सुद्धा माझं आव्हान असं आहे की आपण जे दाखवताय की एवढ्या सभा झाल्या, कुंभमेळा झाला, वारकरी किंवा संतांची भूमिका ही राहिली पाहिजे का एका रस्त्याने जाताना जर ठेस लागली तो बाबा तू रस्ता तो बदल आणि दुसऱ्या रस्त्याने जा, त्या रस्त्याने ठेस लागलेली आहे आणि त्याच रस्त्याने तुम्ही परत जा. म्हणजे त्यांना कोरोना झाला आम्हाला होऊ द्या किंवा त्यांना संसर्ग झाला, जे कुंभमध्ये झालेले आहे ते महाराष्ट्रात घडू नये यासाठी घेतलेला शासनाने आणि संस्थानांनी घेतलेला जो निर्णय आहे वारकरी संप्रदायाने तो मान्य केलेला आहे. त्याच्यामुळे मला निश्चित असं सांगायचंय की आपण एकंदरीत वारकरी कोणीही त्या भूमिकेशी सहमत नाही. वारकऱ्यांची जास्तीत जास्त जी भूमिका आम्ही जाणून घेतलेली आहे त्या अनुषंगाने वारकऱ्यांचं सुद्धा मत शासनाने घेतलेला निर्णय मान्य करण्याच्या अनुषंगानेच आहे. निश्चित. विकासजी, असं वाटतं की कदाचित म्हणजे तिथून त्यांनी म्हटलंय की आळंदीतून ही पायीवारी नेण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहे, तुम्ही यासाठी पुढाकार घेऊन त्यांना सांगण्याचा किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात की कदाचित याच्यामुळे प्रतिमा एक वेगळी तयार होऊ शकते, याच्यामुळे कदाचित मतभेद होऊ शकतात, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करू इच्छिता? आपण जर पाहिलं तर मला खात्री आहे की बंडातात्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा ते देखील सारासार विचार करूनच त्याबाबतची अंमलबजावणी करतील. आपण अजून मला या ठिकाणी एक विनम्र आव्हान आपल्या माध्यमातून करायचंय की वारकरी हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो त्याला संयम किंवा एकंदरीत सामाजिक हित त्याला माहिती आहे. आज कोरोनाची परिस्थिती जर बघितली तर आमच्या 5-7 मीटिंग वारकऱ्यांच्या वारकरी प्रतिनिधीच्या शासनाबरोबर झाल्यानंतर
आज आमूलाग्र बदल झालाय. काल परवापासून आपण जर पाहिलं तर थर्ड वेव्ह आणि डेल्टा प्लसचा जो काही भीती आहे ती आपल्याला दिसते. या धर्तीवरती वारकऱ्यांनी आणि जे कोण विकासजींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण आपण बघतोय की कशा रीतीनं वारी सोहळ्यासाठी प्रस्थान सोहळा आता होतोय आणि त्याच्यासाठी सज्जता असणारे देवस्थानची आपण पुन्हा एकदा जातोय. संजय मोरे आता आपल्या सोबत आहेत. संजय, संजयजी आपण एकीकडे बघतोय की वारकऱ्यांनी तर आपली भूमिका मांडलेली आहे की सहिष्णू वातावरणामध्ये आणि सामाजिक हित जपत सगळे वारकरी घरात बसूनच विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करतील किंवा टीव्हीच्या माध्यमातून दर्शन घेतील, मनोभावे पूजा करतील. पण या सगळ्या सोहळ्याची तयारी आता कशी सुरू आहे तिथे आणि कशा रीतीनं कोरोना प्रतिबंध पाळून इथे ही सगळी तयारी केली जाते याविषयी देखील सांगाल? आता आम्हाला प्रस्थानच्या दिवशी 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान सोहळा साजरा करायची परवानगी मिळालेली शासनाच्या वतीने. आणि आमच्या वतीने जे काही प्रस्थानाला उपस्थित राहणारे आहेत त्यांची अँटीजेन टेस्टची आता तयारी चालू आहे. आता ते अँटीजेन चालूच आहे मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला सरकारी यंत्रणेच्या वतीने. मोजक्या उपस्थितीमध्ये सॅनिटायझर करणे किंवा जे काय आवश्यक कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी जे आवश्यक उपाययोजना आहेत त्या करून आम्ही आज 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये वारकऱ्यांचे जेवढे वारकरी प्रतिनिधी आम्हाला घेता येतील त्यामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सोहळा संपन्न करणार आहोत. 1 तारखेला दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा उपस्थिती भाविकांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. आणि आमचं एक सांगणं आहे की सगळ्यांनी आमचे दिंडीकरांना आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे घरी बसूनच आपण हा सोहळा संपन्न करावा. आता पारायण ज्ञानेश्वरी पारायण करून वृक्षारोपण करून आपल्या गावामध्ये हा सोहळा संपन्न करावा. आणि आम्ही फेसबुकद्वारे, युट्यूबद्वारे आणि आपल्या माध्यमातून ही संपूर्ण सोहळा प्रक्षेपण सुद्धा करणार आहोत. म्हणजे वारकऱ्यांना त्याच्या घरात बसून हा सोहळा पाहता येईल. निश्चितच आपण बघतोय की अशा रीतीनं समज वारकऱ्यांनी भूमिका घेतली तर ते निश्चितच सौहार्दाचं ठरू शकेल अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त होतीये. आपण पुन्हा एकदा संजयजींकडे जाणार आहोत. आपण संजयजी बघितलं विकासजींनी जसं म्हटलंय की कशा रीतीनं तिथे सगळ्या सोहळ्याची तयारी सुरू आहे. तुमच्या इथे कशा रीतीनं हा सगळा महत्त्वाच्या सोहळ्याची तयारी सध्या केली जाते? सोहळ्याची तयारी ही दरवर्षीप्रमाणे आहे. यावर्षी फक्त आपल्याला कमीत कमी लोकांमध्ये कमीत कमी वारकऱ्यांमध्ये सोहळा पूर्ण करावा लागत आहे. प्रस्थानचा कार्यक्रम जो नियोजित आहे तो ठरल्याप्रमाणेच होईल. त्यानंतर प्रदक्षिणा होऊन माऊली आजूळ घरी विसवतील आणि 19 तारखेला, माझा आवाज येतोय? हो. 19 तारखेला सकाळी बसमधनं 2 बसमधनं 40 लोकांच्या उपस्थितीमध्ये वाखरीला जाईल. आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी कुठेही आपल्याला पायी जाण्याची परवानगी शासनाने दिलेली नव्हती. या वर्षी शासनाने 2 पावले पुढे जाऊन वाखरीपासून पंढरपूर पर्यंतचं काही अंतर हे जे काही वारकरी जाणार आहेत त्यांना चालत जाण्यासाठी मुभा दिलेली आहे. कुठेतरी वारकरी संप्रदायाने किंवा वारकरी संप्रदायातले हे जे महत्वाचे घटक आहेत यांनी सुद्धा या संपूर्ण सामाजिक हित विचारात घेता आपण कोणत्या पद्धतीने मार्गक्रमण केलं पाहिजे, कसं आपण याला सामोरं गेलं पाहिजे याबाबत निश्चित थोडासा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. आणि माझी विनंती आहे या सर्व मंडळींना की शासनाने दिलेले निकष जे आहेत त्या निकषामध्ये आपण चांगल्या प्रकारे सोहळा पूर्णत्वास नेण्यात सहकार्य करावं. वारकरी संप्रदायाची जी प्रतिमा शासनाच्या दरबारी आहे, एकंदरीत सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे, त्या प्रतिमेला कुठंतरी तडा जाईल असं कोणतंही कृत्य कोणाकडूनही होऊ नये अशी संस्थांचा किंवा सोहळा प्रमुख या नात्याने मी सर्व वारकरी संप्रदायाला वेगवेगळे जे घटक आता आपण नामोल्लेख केल्याप्रमाणे त्या सर्व घटकांना माझी कळकळीची विनंती राहणार आहे की सोहळा हा जसं तात्या मगाशी म्हटले की या वर्षी सोहळा असा झाला, गेल्या वर्षी असा झाला, या वर्षी तसंच होतंय, पुढच्या वर्षी निश्चितच आपण जर पाहिलं तर कोरोनाचं लसीकरण डिसेंबर पर्यंत बऱ्यापैकी होऊन जाणार आहे. आणि पुढच्या वर्षीचा सोहळा आपल्याला या 2 वर्षाप्रमाणे निश्चित करावा लागणार नाही. ज्या वैभवात इथून पाठीमागचे सोहळे झालेले त्याच वैभवात त्या 2022चा सोहळा होणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये किंवा एकंदरीतच वारकऱ्यांच्या मनामध्ये शंका नाहीये. आणि त्यामुळेच वारकऱ्यांनी सांगितलेलं आहे की 2020 आणि 21चा सोहळा आपण आपदात्मक परिस्थितीमध्ये स्वीकारलेला सोहळा आहे, परंतु 2022चा सोहळा हा निश्चितच अत्यंत चांगल्या प्रकारे होईल. महाराष्ट्राची ओळख या सोहळ्यामुळे आहे आणि तो सोहळा खंडित करण्याचा शासनाचा देखील कोणताही मानस नाही. आणि अशी सदिच्छा आपण सगळेजण व्यक्त करूयात की निदान पुढच्या वर्षी तरी वारी सोहळा लाखोंच्या उपस्थितीत व्हावा आणि विठुरायाचं दर्शन सगळ्यांना प्रत्यक्ष घेता येण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. पुन्हा एकदा जातो वीरेंद्र उत्पात, आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वीरेंद्र, आपण बघतोय एरवीचा वारीचा सोहळा म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे भाविक येत असतात, वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सज्जता असते. यावेळेला मात्र कोरोना प्रतिबंध आहेत, कशा रीतीनं तिथे आता तैनात
करण्यात आलेला आहे सगळा बंदोबस्त, आणि या संदर्भात काय अधिक माहिती तिथल्या वारकऱ्यांची या सगळ्या वारी सोहळ्याविषयी, जेव्हा की इतके कडक निर्बंध आहेत याविषयी काय म्हणणं मांडायचं त्यांना देखील? एकंदरीत पंढरपूरकडे काही कमी संख्येने लोक येत आहेत आणि आता दर्शन करून जात आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी संचारबंदीचा प्रस्ताव दिलेला आहे 17 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत, आणि एकंदरीत प्रशासनाची तयारी आहे की पंढरपूरमध्ये गर्दी होऊ नये आणि कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये. आपल्या बरोबर वीर महाराज आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं हे जाणून घेऊया. काय की प्रशासन पूर्ण हे तयारी करते, तुमचं काय? प्रशासनाने मागच्या वर्षीप्रमाणे तयारी या वर्षी केलेली आहे. मागच्या वर्षी वारकरी संप्रदायानं संपूर्ण सहकार्य केलेलं होतं. आमची स्थानिक प्रशासनासोबत परवा बैठक संपन्न झाली. त्याच्यामध्ये स्थानिक प्रशासनानं वारकरी संप्रदायाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवलेली आहे. संप्रदायाचे जे काही नित्य प्रदक्षिणा असतील, त्याचबरोबर मठातले कार्यक्रम असतील, यासाठी प्रशासन सहकार्य करायला तयार आहे. फक्त याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, कोरोनाच्या नियमाचं उल्लंघन होऊ नये आणि जास्त संख्येने वारकरी पंढरपुरात येऊ नये अशी विनंती प्रशासनाने केलेली आहे. त्याला वारकरी संप्रदाय निश्चितच सहकार्य करणार आहे. अजिबात कुठल्याही जास्त संख्येमध्ये वारकरी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करत नाही आहोत. फक्त मठातले जेवढे कार्यक्रम आहेत तेवढ्या कार्यक्रमापुरते वारकरी प्रत्येक मठामध्ये असतील. त्यानंतर नगर प्रदक्षिणेचे नियम पूर्ण पार पाडले जातील. गोपाळ काल्यापर्यंत सर्व नियम पार पाडले जातील. प्रशासनाचं संपूर्ण सहकार्य आहे. मात्र वारकरी संप्रदायाची सहिष्णुता लक्षात घेता इतर वारकरी संप्रदायात जो घटकांशी चर्चा झालेली नाही असे घटक पंढरपूरकडे मार्गक्रमण करतील, त्याच्यातून उद्रेक वाढेल. याच्याकरता लवकरात लवकर शासनानं ज्या लोकांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केलेली आहे अशांशी चर्चा करून काहीतरी मधला मार्ग काढावा. आणि कमीत कमी जर आपण ज्या संपूर्ण जुन्या घटकांनी मागणी केलेली आहे की बाबा अल्पसंख्येमध्ये आम्हाला एक 50-100 वारकऱ्यांसोबत द्या, अशी परवानगी जर अजूनही शासनाने दिली तर बाकीचे सर्व घटक शांत बसतील आणि अत्यंत नियमानं आणि नेटका सोहळा पार पडेल. संस्थांना सुद्धा सुरुवातीपासून भूमिका वारकरी संप्रदायाची पायी सोहळा व्हावी याच्याकरताच घेतलेली आहे. मात्र शासनाच्या दबावाला या ठिकाणी कुठेतरी संस्थांना जुगारता आला नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी प्रत्येकाच्या मर्यादा आहेत. मात्र सर्वसामान्य वारकऱ्याची इच्छा मात्र अंतःकरणापासून हा पायी सोहळा व्हावा आहे. आणि जर पायी सोहळा झाला तर कुठेतरी एक निगेटिव्हिटीची समाजामध्ये पसरलेली आहे, तो एक पॉझिटिव्हिटी मध्ये निर्माण होऊन एक चांगला ऊर्जास्त्रोत निर्माण होऊ शकतो असा वारकरी संप्रदायाला विश्वास आहे. एकंदरीत वारकऱ्यांची इच्छा आणि विनंती आहे की त्यांनी जे काही प्रस्ताव दिलेले आहेत प्रतिकात्मक स्वरूपात पायीवारीची, ती मागणी पूर्ण व्हावी. पण कोणत्याही प्रकारचं गालबोट या वारीला लागणार नाही ह्याची 100% ते दक्षता घेणार आहेत, कारण वारकरी संप्रदाय पूर्णपणे सहिष्णू आहे. फक्त सर्व नियम वारकऱ्यांनाच फक्त लावणे अशी त्यांची एकंदरीत भूमिका आहे. आपण बघतोय वारकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलं. धन्यवाद वीरेंद्र. आणि यानंतर आपण जातोय कारण आपल्याला माहिती आहे की आळंदीमध्ये नियम मोडणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात आपण बोलणार आहोत अधिक. विकास आता आपल्या सोबत आहेत, विकास ढगे पाटील, जे आळंदी देवस्थानचे विश्वस्त आहेत. विकासजी, इथे आपण बघतोय की कारवाई केली जाऊ शकते असा देखील इशारा देण्यात आलाय. त्या परिसरामध्ये कशा रीतीने कारवाई केली जाऊ शकते त्याबद्दलच्या काही सूचना तुमच्यापर्यंत किंवा परिसरात देण्यात आल्या आहेत? पहिलं तर वीर महाराजांनी जे सांगितलं त्याचं एक उत्तर मला देणं गरजेचं वाटतंय. आमच्या जे झालेले आहेत त्या माननीय जिल्हा न्यायाधीशांनी केलेले आहेत. न्यायिक नियुक्त्या या ठिकाणी आमच्या झालेल्या आहेत. त्यामुळे सरकारचा दबाव संस्थांवरती असण्याचा काही संबंध नाही. संस्थांनी जो निर्णय घेतलेला आहे तो सामाजिक हित विचारात घेऊन घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे शासनाच्या निर्णयात ते सामील झालेले आहेत. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपल्या येतो. आपण जर पाहिलं तर आळंदीमध्ये 3 लेअर त्या ठिकाणी सिक्युरिटी सिस्टीम लावलेली आहे प्रशासनाने. जी यादी संस्थांकडून पोलीस प्रशासनाला दिली गेलेली आहे त्या यादीतील वारकऱ्यांनाच फक्त आळंदी शहरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. इतर जे वारकरी येणार असतील त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. परंतु वारकरी हा वारकरी आहे, तो ज्या श्रद्धेने आलेला आहे त्यामुळे त्या वारकऱ्याची एकंदरीतच पाठराखण करणं किंवा त्या वारकऱ्याला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये प्रशासनाकडून, ही भूमिका संस्थांची पूर्वी होती, आजही आहे आणि या पुढील काळामध्ये देखील राहणार आहे. आमची सर्व वारकऱ्यांना जे तात्यांनी अनेक वारकऱ्यांना आव्हान देखील केलेलं असेल, परंतु माझं देखील त्याच वारकऱ्यांना एक आव्हान आहे की गेल्या वर्षी आपण सरकारच्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे. कोणीही मनामध्ये भीती आणू नये की या सोहळ्याला बंद करण्याचा सरकारचा किंवा एकंदरीत सर्वांचा प्रश्न विचार असेल, तसं काही असणार नाही. परंतु आपत्कालीन परिस्थिती म्हणून धर्म म्हणून या वर्षी देखील आपण गेल्या वर्षीप्रमाणे शासनाच्या नियमाचं पालन करू आणि कुठेतरी एक संप्रदायाची प्रतिमा आहे ती
त्या प्रतिमेचा आव राखण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. वारकरी संप्रदायाचे आपण पायी निश्चितच असं आवाहन तुम्ही करू इच्छिता आणि आपण सगळे पायीक आहोत असं देखील म्हणणं तुम्ही या म्हणण्यातून व्यक्त करता. धन्यवाद संजय मोरेजी. त्याचबरोबर विकास ढगे पाटील आणि वीरेंद्र उत्पात देखील आता आपल्या सोबत होते. बंडातात्या कराडकर यांची भूमिका वैयक्तिक आहे आणि शासनाच्या नियमांचं पालन करूनच हा पालखी सोहळा होईल अशी भूमिका देवस्थानकडून आता व्यक्त करण्यात आलेली आहे. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता आपण बातमी बघणार आहोत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरतेय आणि आपणही लसीकरणाबद्दलच्या या संयुक्त मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता, जेणेकरून लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित होऊ शकेल. बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. घेतली का? चल स्वतः पुढे ये, नकोस मागे राहू. एकाच लसीने सुखात जगशील भाऊ. जा सांग तुझ्या परिवाराला, मित्रांना, लसीकरणासाठी पुढे येऊ दे त्यांना. ही एक ढाल आहे कमाल, संजीवनी आहे जणू. लस घे रे, जरा लस घे रे, आता वेळ नको लावू, जरा लस घे रे. लस घे रे, जरा लस घे रे, जरा लस 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 लस. घेतली का? आपल्याच साठी मोहीम लसीकरणाची, होतील सुरक्षित सारे भारतवासी. आरोग्य संपदा घरोघरी नांदावी, प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी. चला हो तयार, लस घेच यार, मग चिंता नाही तुला. लस घे रे, जरा लस घे रे, आता वेळ नको लावू, जरा लस घे रे. लस घे रे, जरा लस घे रे, जरा लस 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 लस. घेतली का? टोचून घे लसीची सुई सुई, करू नको आयुई. जनहितात ही विनंती आहे रे तुला. लस घे रे, जरा लस घे रे, जरा लस 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 लस. योग्य वाटेने ध्येय सापडते. जसा येतो वसंत तेव्हा कळी उमलते. लसीकरणाची जबाबदारी